नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांची सत्ता येणार की भाजपची? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? काम आहे त्यांचं पहिल्यापासून आहे. आम्ही गावात राहतो इथं. काम आहे त्यांचं पहिल्यापासून. आता या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार किंवा तुमच्या मनात एखादा नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे की आमच्या आहे का ना मनीषा जायते कुठे? कुणाकडून, भाजप की मोहिते पाटील? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का बरं? मोहिते पाटील ते आमच्या आहे का ना मनीषा ताई आहे का नाही पहिल्यापासून आहे का ना समाजकारणात आहे पर वगैरे. त्यानंतर आहे का नाही त्यांच्या आहे का नाही कामं आहे ती लॉकडाऊनमध्ये गोरगरिबाला आहे का नाही मदत केली. गरजवंत आहे का ना ज्याला लागणारे बाबा पैसे वगैरे नाही त्यांचं अन्नपूर्ण कार्यालय त्यांनी दिले त्यांना तिथं त्यांच्या सहखर्चाने दिले करून. स्वखर्चातून आपली लग्न कार्य समाजकार्य करण्याचं काम त्यांचं आहे. हो. त्यामुळे जनतेतनं मागणी आहे की हां मनीषा ताई ते कुठं? अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची सत्ता येणार की भाजप? मोहिते पाटलाच सत्ता येणार. का मोहिते पाटीलच? मोहिते पाटील पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासून पण मोहिते पाटलांनी कामच केलं नाही मग त्याची विरोधक. विरोधक म्हणून काय उपयोग आहे? त्यांनी कामं केल्याशिवाय चाललंय का राजकारण? एवढं गावगाडाचं अडवण्याचं काय जोक आहे का? सत्तेधारी माणसं आहे तिची. सत्ताधारी माणसं आहेत पहिल्यापासूनच. आता या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार कोण आहे का किंवा उमेदवार तुमच्या मनातला एखादा नगरसेवक? तिकुटे. तिकुटे. भैया तिकुटे. मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटील. मनीषा तिकुटेंचं काम या प्रभागामध्ये आहे का काय? काय नाही, चांगलं आहे ते. चांगलं. हां. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची सत्ता आली पाहिजे की भाजपची? मोहिते पाटलाची. बदल नकोय का? बदल नको आहे. का मोहिते मोहिते पाटलाची पाहिजे सत्ता इथं. मोहिते पाटीलच का? काम करतात ते ना. काय काय कामं केली? सगळेच केलंय गे इथं काय राहिलंय आता. या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार किंवा एखादा नगरसेवक तुमच्या मनात आहे का? हो. कोण आहे? तिकोटे. तिकुटे. कुणाकडून, भाजप की मोहिते पाटील? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच. हां मोहिते पाटील. मोहिते पाटील जो उमेदवार देणार तू निवडून देणार मोहिते पाटलांना. देणार. हां. तुझं नगर परिषदेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये नगर परिषदेवरती मोहिते पाटलांची झेंडा फडकणार का भाजप? मोहिते पाटलाचा. मोहिते पाटीलच का? का म्हणजे आमच्या गावचे माहिती आहे. आमच्या गावचे पद असले पद गाव दुसऱ्या परक्याला देऊन काय उपयोग आहे त्याचा? गाववाल्याला देणार. गाववाल्याला देणार. आता या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार किंवा तुमच्या मनात एखादा नगरसेवक आहे का? नगरसेवक आहे आपलं हाय आपले इथले तिकडे ह्या वार्डातला जे मेंबर असेल त्याला ते द्यायचं. मोहिते पाटील जो उमेदवार देणार त्यांना निवडून देणार. मग कुणी का असं? कोणी का असताना ज्याच्यावर हात मोहिते पाटलाचा त्याला उमेदवार देणार. बस. त्याची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची सत्ता येणार की भाजपची? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच. या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार किंवा तुमच्या मनात एखादा नगरसेवक आहे का? नाही तसं हे आहे ते कुठे. तिकोटे. हां ते कुठे. मोहिते पाटीलच नगराध्यक्ष होणार का भाजप अकलूज नगर परिषदेवर? हां. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची सत्ता येणार की भाजपची? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? कारण की ते आपले हे आहेत ना, सहकार्य करतात आपल्याला सगळ्या गोष्टीत. सगळ्या गोष्टीला. हां. आता या प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक नगरसेवक कोण आहे का तुमच्या मनात एखादा? मनीषा तिकुटे. कोणाकडून, भाजप की मोहिते पाटील? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली आजी. हां. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची सत्ता येणार की भाजपची? मोहिते पाटलांची येणार. मोहिते पाटीलच का? हां. का मोहिते पाटील? ते करते सगळं. तेच सगळं करतात. आता या प्रभाग क्रमांक वार्ड 10 मधून तुमच्या एखादा नगरसेवक इच्छा आहे का किंवा मनात एखादा उमेदवार आहे का बाबा त्याला निवडून दिलं पाहिजे? दिलं पाहिजे की. कोण आहे उमेदवार तुमच्या मनात? हे काय भैया साहेब. बायास तिकुटे. हां. कोणाकडून, भाजप की मोहिते पाटील? मला ते कळत नाही. भाजप मोहिते पाटील आहेत ते. मोहिते पाटील. नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची सत्ता आली पाहिजे की भाजपची? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? हा त्यांचीच यायला पहिल्यापासून त्यांचीच आहे, त्यांचीच यायला पाहिजे. या प्रभाग 10 मधून इच्छुक उमेदवार कोण आहे का किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे का? नाही त्यांच्याशिवाय कोण नाही. मोहिते पाटीलच. हा मोहिते पाटील. जो उमेदवार देतील तो निवडून येणार. हा. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची सत्ता आली पाहिजे की भाजपची? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? नाही चांगलं केलं तुम्ही. चांगलं केलंय. आता या वार्ड क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार कोण आहे का किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे का? नाही. नाही. जो मोहिते पाटील उमेदवार देतील तो?
नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाची सत्ता आली पाहिजे की भाजपची? मोहिते पाटलाची सत्ता आली पाहिजे, कारण तालुक्याचा विकास म्हटलं तर त्यांच्यातर्फेच झालेला आहे, इतर नाही. परंतु विरोधक म्हणतात की तालुक्याचा विकास मीच केलाय म्हणून. नाही राम सातपुतेचं आता कुठं नाव आलेलं आहे, पण आतापर्यंत गेली अनेक तिसरी पिढी चालू आहे. पण 2019ला मोहिते पाटलांनीच आमदार केलं त्यांना बहुतेक विसर पडलेला दिसतोय. नाही बरोबर आहे, पण तरीसुद्धा विकासाच्या बाबतीत मोहिते पाटील घराणं अग्रेसर आहे. आता या अकलूज नगर परिषदेवरती नगराध्यक्ष मोहिते पाटीलाचा झाला पाहिजे का भाजपचा? मोहिते पाटीलच. मोहिते पाटीलच. आता वार्ड क्रमांक 10 मधून इच्छुक उमेदवार कोण आहे किंवा तुमच्या एखादा मनात एखादा उमेदवार आहे का नगरसेवक पदासाठी म्हणजे आता जे बसेल तेच येणार, जे येणार तोच बसेल ना, तसं सांगता येत नाही. तरी पण तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे का बाबा त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे अकलूज नगर परिषदेतून किंवा आपल्या वार्ड क्रमांक 10 मधून? ना आपल्या आमच्या हे आहेत ना तिकोटीताई, हां, तर आमची इच्छा आहे त्या बसतील आणि येतील पण निवडून. कुणाकडून, भाजप की मोहिते पाटील? मोहिते पाटील. मोहिते पाटील. मोहिते पाटील जो उमेदवार देणार तो हा तो येणारच नक्की. नक्कीच. हा 100%